राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यकर्त्यांच्या मेळावा प्रसंगी उपस्थित त्या भागाचे माजी खासदार, माढाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूरचे माजी आमदार माननीय पोपटरावजी गावडे, तालुक्याचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील, शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ, प्रकाशराव पवार, सुभाषराव बोरमारे, महाराष्ट्राच्या युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष निर्मलाताई नवले, निर्मला अभिनंदन, नमस्कार कर सगळ्यांना. टाळ्या जरा जोरात वाजवा. अरुणराव गिरे, कैलासराव काळे, शिवाजीराव ढोबळे, सुषमाताई शिंदे, वैभव हुंडे, अक्षदा शिंदे, प्रेम थोरात, विवेक वळसे पाटील, व्यासपीठावरचे सर्व उपस्थित मान्यवर, सर्व अन्य संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सर्व सन्माननीय कार्यकर्ते, बंधू भगिनी, सर्व पत्रकार मित्र, पक्षाचे सर्व पदाधिकारी, गटप्रमुख, गणप्रमुख, गाव प्रमुख, बूथ प्रमुख, यांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला. ते विजयराव गावडे, ज्येष्ठ नेते माऊली गावडे, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर अनेकांची नावं घ्यायला पाहिजे, पण जेवढी नावं घेऊ तेवढी नावं मागे राहतात. एवढ्या सगळ्या लोकांना आपल्या तालुक्यामध्ये पद देण्यात आलेली आहेत. आज हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना त्याला एक पार्श्वभूमी आहे. जिल्हा परिषदची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक, मनसर नगर पंचायतची निवडणूक आणि या तिन्ही निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना सावध करण्यासाठी, सावधचा अर्थ माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगला माहिती आहे ना. गाळा ज्यावेळेला आपण सोडतो त्यावेळेला आपण पहिलं
पळणाऱ्यांना सावध करत असत. तर आता आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीला सामोरं जायचं आणि त्याची तयारी करायची. मी सुरुवातीला सांगतो की आजचा मेळावा हा फक्त आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. महिलांचा मेळावा आपण वेगळा घेणार आहोत. युवकांचा मेळावा सुद्धा आपण वेगळा घेणार आहोत. आणि शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा 39 गावामध्ये असाच एक जनरल मेळावा घेऊन नंतर तिथे सुद्धा महिला आणि युवक यांचे मेळावे घेण्याच्या संदर्भामध्ये नियोजन करण्यात आलेले आहे. मी सुरुवातीला रवींद्र करंजकेले यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांची कार्याध्यक्षपदी निवड आपण केलेली आहे. त्याच्या आधी प्रकाशराव गुलाब हे देखील कार्याध्यक्ष म्हणून आपल्या आदिवासी भागामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. गावडेवाडीच्या ज्या नागरिकांनी, ज्या कार्यकर्त्यांनी आज जो प्रवेश केला त्याच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि माझी खात्री आहे की तुमच्या हातामधून येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी गावडेवाडीला करून दाखवता येईल. आजच्या या निवडणुकीला खरं तर बरेचसे मुद्दे शिवाजीराव आढळराव पाटलांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. ही 3-3.5 वर्षापूर्वी, म्हणजे आधीचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही 90 सालापासूनचा, पण 90 सालापर्यंत पासून आपण या तालुक्यामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना विविध संस्थांच्या माध्यमातून, विविध पदांच्या माध्यमातून राज्यामध्ये विकासाचं काम केलं, तालुक्यामध्ये विकासाचं काम केलं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपण त्याच्यामध्ये घेतली. राजकारणामध्ये नेहमी काही ना काहीतरी बोलत असतात. 3.5 वर्षापूर्वी त्याच्या आधी मागच्या निवडणुकीमध्ये खरं तर काँग्रेसची आपली आघाडी होती, पण अचानक पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला आणि आपण शिवसेनेबरोबर आघाडी केली आणि उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. त्या सरकारमध्ये सुद्धा मी कामगार मंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून काम करत होतो. परंतु पक्षाचे जेवढे आमदार निवडून आलेले होते
त्या आमदारांनी एकत्र बसून निर्णय घेतला की आता आपल्याला याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे आणि जवळजवळ 40-42 आमदारांनी आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला. हा निर्णय काही एका रात्रीत नाही झाला. त्याच्या आधी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर अगदी आदरणीय पवार साहेबांच्या पासून काही बैठका झाल्या, चर्चा झाली, परंतु पवार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली नाही. पण पक्षातल्या बहुसंख्य आमदारांचं म्हणणं होतं की जर आपल्याला विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि ते आपण सहभागी झालो आणि त्याच्यानंतर मग या राज्याचं जे राजकारण काय बदलायचं ते बदललं. खरं तर त्याच्यानंतर काम केल्याच्या नंतर काही काळ आपण काम करत होतो. त्याच्या आधी 90 पासून शिवाजीराव आणि आपण एकत्र काम करत होतो. 2004च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याच्या आधी आपण आदरणीय अशोकांना निवडून दिलं आणि शिवाजीरावांनी इच्छा व्यक्त केली की मला आता लोकसभेची निवडणूक लढवायची. आम्ही बोललो साहेबांची, परंतु त्यावेळेला ते जमलं नाही. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सलग त्यावेळेला 3 वेळेला ते या भागामधून खासदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झाले. कालचा हा राजकीय बदल झाल्याच्या नंतर ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक म्हणजे ही लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली. शिवाजीराव त्यावेळेला शिंदे सेनेमध्ये काम करतात. वरच्या पातळीवर निर्णय झाला की शिवाजीरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि त्यांनी इथून ही लोकसभेची निवडणूक लढवावी. सगळं ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली. आपल्याला नाही आलं यश त्याच्यामध्ये, पण हा गाडा असाच पुढे गेला पाहिजे आणि म्हणून मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वातावरण होतं त्याच्याबद्दल शिवाजीरावांनी उल्लेख केला. मी फार आज सविस्तरपणाने त्याच्यावर बोलणार नाही, परंतु देशातच राजकारण, देशातच वातावरण असं होतं की पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार स्थापन होईल आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने थोडीशी वेगळी भूमिका घेतली आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीपेक्षा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त लोकसभेला महाराष्ट्रामध्ये एकच जागा त्या ठिकाणी जिंकता आली. महाराष्ट्रामध्ये विकास आघाडीला जास्त बहुमत मिळालं. आपल्याला थोडी पिछाड सहन करायला लागली,
पण उरलेले जे 6 महिने होते त्या 6 महिन्यामध्ये सरकारमध्ये जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयामुळं आपल्या राज्यामध्ये आज जे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारला 242 जागा मिळाल्या आणि घवघवीत यश महायुतीच्या सरकारला मिळालं. आपले आमदार चांगले निवडून आले. 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले. आपले सरकारमध्ये परत आपण सामील झालो आणि आज आपण पाहतोय देशाच्या पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये किंवा अन्य क्षेत्रामध्ये देशाचं सरकार किंवा राज्याचं सरकार जे काम करते ते या देशाला आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं एक प्रकारचं वेगळं काम त्या ठिकाणी घडतं. पण दुर्दैवानं आपल्या तालुक्यामध्ये कदाचित त्यावेळेला आपण आपली बाजू मांडायला कमी पडलो असू. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मला अपघात झालेला होता. मी प्रचारात येऊ शकलो नाही. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मर्यादा होत्या आणि त्याचा सगळ्याचा जो काय व्हायचा तोटा तो तोटा आपल्याला झाला आणि आपण फक्त 1500 मतांनी निवडून आलो आणि 1500 मतांनी निवडून आल्याच्या नंतर आता पुन्हा मला मंत्रिमंडळात घ्या हे सांगायचा नैतिक अधिकार माझ्याकडे राहिलेला नव्हता. ठीक आहे, नाही आपण सरकारमध्ये समाविष्ट होऊ शकतो, पण शेवटी विकासाची जी कामं करायची ती कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आज पाहिलं तर मी जरी मंत्रिमंडळात नसलो तरी पक्षामधलं माझं स्थान अबाधित आहे. जसे शिवाजीराव पाटील म्हाडाचे अध्यक्ष आहेत. आपल्या पक्षाच्या 7 जणांच्या कोर कमिटीचा मेंबर म्हणून मला आज राज्यामध्ये काम करायला संधी मिळते. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगनराव भुजबळ, सुनील तटकरे, आशा मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील आणि सगळेजण या पक्षाला नक्की कुठल्या दिशेने घेऊन जायचे, राज्यामध्ये आपली काय धोरणं असली पाहिजे. कारण आपण जरी दुसऱ्या पक्षांच्या बरोबर आघाडी केलेली जरी असली तरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी विचारधारा स्वीकारलेली आहे तीच विचारधारा घेऊन आपण जन्मल्यापासून त्या ठिकाणी काम करतो आहोत आणि आजही तीच दिशा घेऊन आपला पक्ष हा पुढे चाललेला आहे. आता राज्याचं राजकारण तुम्हाला सांगण्यापेक्षा आज आपण ज्या पार्श्वभूमीवर इथं जमलेलो आहोत ते म्हणजे आगामी येणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी करायची तयारी. आपण वर्षानुवर्ष
एक वेगळ्या पद्धतीनं राजकारण करत राहिलो, पण कालच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला, ज्या पद्धतीनं विचार मांडले गेले, मग आदिवासी लोकांना सांगितलं हे सरकार आलं की तुमचं आरक्षण जाणार, मुस्लिम समाजातल्या लोकांना वेगळं सांगितलं, आणखीन कोणाला काय सांगायचं ते सांगितलं, पण आज जे सरकार चाललंय देशाचं आणि राज्याचं ते सरकार एका वेगळ्या दिशेनं, विकासाच्या दिशेनं पुढे चाललेलं आहे. जिल्हा परिषदच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सभापती पदाचं आरक्षण निघालं. ओपन कॅटेगरीमध्ये आपलं सभापती पद त्या ठिकाणी आलेलं आहे. बाकीच्या जागांचं आरक्षण 13 तारखेला त्या ठिकाणी निघणार आहे की कुठला गट आणि कुठला गण कुठल्या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी राखीव होणार आहे, याचं आरक्षण 13 तारखेला निघणार आहे. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या या युद्धाला आपल्याला सामोरं जावं लागणार. आणि निवडणुकीच्या युद्धाला सामोरं जात असताना ऐन वेळेला तयारी करून चालणार नाही, कारण काल जो झटका आपल्याला बसलेला आहे, मग त्याची काय फक्त देशाचीच कारणं किंवा राज्याचीच कारणं होती त्याला असं नाही, तर आपल्याकडे सुद्धा तालुका लेवलला गावागावामध्ये गट तट भांडणं, हा इकडं म्हणून मी तिकडं, अशा भूमिका जिथं जिथं घेतल्या गेल्या तिथं तिथं याचा परिणाम झालेला आहे. भीमाशंकराची कृपा आपल्यावर होती, आपण निवडून आलो, किमान प्रवाहामध्ये आहे. आज विरोधी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये एखादा 10 लाख रुपयाचा रस्ता जरी करायचा असला तरी तो करता येत नाही. ही परिस्थिती. आता लोकसभेची निवडणूक संपली, विधानसभेची निवडणूक संपली, पुढचे 4 वर्ष तर मी आता आमदार म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे का? काही अडचण नाही त्याच्यात? काय 4 वर्ष मी आमदार राहणार आहे की नाही राहणार आहे? आणि मग आपल्याला अनेक विकासाची कामं करायची आहेत, पण विकासाची कामं करताना सगळीच कामं काही दिल्लीहून किंवा राज्यातून होतात असं नाही. विकासाची कामं छोटी मोठी कामं जी आहेत, एखाद्या वाडीचा, एखाद्या वस्तीचा रस्ता, मोठी कामं आपण खूप केली, त्याची मी आता पुनरावृत्ती या ठिकाणी करत नाही, पण त्याच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. आता जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये नसेल तर मग उद्या विकासाच्या कामाच्या साठी कार्यकर्ते जरी पत्र घेऊन आले किंवा ठराव घेऊन आले किंवा ग्रामस्थ म्हणून आले तरी त्यांना न्याय देता येईलच अशी एक परिस्थिती त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची. तर आता ही निवडणूक शिवाजीरावांची पण नाही, ही निवडणूक माझी पण नाही,
आणि ही निवडणूक देवदत्त निकमची पण नाही, ही निवडणूक आहे कोणाची? या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. उद्या तुमच्याकडेच कोणीतरी जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे, उद्या तुमच्यातलाच कोणीतरी पंचायत समितीमध्ये जाणार आहे. आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या 8 जागा आहेत. 5 आंबेगाव तालुक्यामध्ये आहेत, 3 शिरूर तालुक्यामध्ये आहेत. मागच्या वेळेला आपण 8 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या आणि जिल्हा परिषद मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पद मिळून त्या पदाच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं आपल्याला त्या ठिकाणी करता आली होती. याही वेळेला ज्याचा उल्लेख अधिक कोणतरी केला, पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद निवडून येणार ही काळ्या दगडावरची वेळ आहे. आज 8-9 आमदार आहेत आपली ताकद आहे. अजित पवारांचा सारखा एक कर्तृत्व नेता आपल्या बरोबर आहे आणि अशा वेळेला जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा डीपीडीसीच्या माध्यमातून निधी आपल्या गावागावापर्यंत, आपल्या वाडीवाडीपर्यंत, आपल्या वस्तीवस्तीपर्यंत घेऊन जायचा आहे. तो निधी घेऊन जाण्याच्यासाठी आपल्याला हे काम करायचं. उद्या आपण काम मंजूर करणार, सभापती आपल्या विचाराचा नसला तर काम मंजूर करून आणणार आपण. नारळ फोडायला येणारा दुसराच. ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पंचायत समित्या, जास्तीत जास्त जिल्हा परिषदच्या जागा हे आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचं काम त्या ठिकाणी करायचं. आणि म्हणून तुम्हाला आधी चालू करतोय, आधी जागा याच्यासाठी करतोय की निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर मतदार याद्या बघण्यापेक्षा उद्यापासूनच टाका तुम्ही पक्षाच्या माध्यमातून आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून ज्या मतदार याद्या मिळतात, प्रत्येक पक्षाला मोफत मतदार याद्या मिळतात. त्याची एक कॉपी त्या गावच्या बूथ प्रमुखाकडे किंवा गाव प्रमुखाकडे किंवा कोणाकडे द्यायची होती द्या. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या मतदार यादीमधली जी नावं आहेत ती नावं तपासून घेऊन त्याच्यामध्ये कुठली कमी आहे, कुठली जास्त आहे. आता कोणाचं कमी झालं असेल तर ते वाढवता येणार नाही, पण त्याचा अभ्यास करून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावामध्ये काय परिस्थिती राहील याचा विचार आपण त्या ठिकाणी करायचं काम करायचं. आता मतदार याद्या तपासल्या पाहिजे आणि शिवाजीरावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा गावावर दौरे करणार आहोत, येणार आहे तुमच्या गावामध्ये. कार्यकर्त्यांना विनंती हीच आहे की तुम्ही जर निष्ठावान कार्यकर्ते पक्षाचे असाल तर गावामध्ये ज्यावेळेला आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दौरा असेल त्यावेळेला जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवून त्याच्यामध्ये त्यांना आपले विचार मांडून आपण त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. मी आणखीन एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो. काय झालंय की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला धक्का बसल्यापासून आपले कार्यकर्ते जरा थोडे शांत झाले, टाळ्या वाजवायला शांत झाले नाही. करून मला शेवटचा माणूस टाळी वाजवतो म्हणजे आपल्याच पक्षाचा घोषणा द्यायला शांत झाले. आणि आज विरोधी पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत.
आता ते खरे असतील तर आपण मान्य करू, पण ते खरे नसतील तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी फक्त शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. तुमची कोणाचीच काही जबाबदारी नाही त्याच्यामध्ये आहे का नाही सांगायला जरा. मग ते उत्तर तुम्ही त्याला दिलं पाहिजे. आज आपण पाहिलं श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकरला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला खड्डे पडले आणि तो दुरुस्त होत नव्हता. उदाहरण सांगतो तुम्हाला, तर तिथं काही लोकांनी आंदोलन केलं की आमदारांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण आपल्यातल्या किती कार्यकर्त्यांना माहिती आहे की आता हा इकडचा बनकर फाटा जुन्नरचा 3 पासून तर तळेघर पर्यंत आणि खेड पासून तर भीमाशंकर पर्यंत हा सगळा रस्ता आता नॅशनल हायवेकडे हस्तांतरित झालेला आहे. पण नॅशनल हायवे कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्र सरकारच्या. त्याची जबाबदारी कोणाची? मग खासदाराला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी तुम्ही जर आम्हालाच प्रश्न विचारायला लागला आणि आमचा कार्यकर्ता त्याला जर एकही प्रश्नाचं उत्तर द्यायला लागला नाही तर जनतेमध्ये मग हा गैरसमज त्या ठिकाणी वाढत जातो. याचा अर्थ आम्ही शांत बसलोय असं नाही. खासदार बसला म्हणजे काय आपला मतदारसंघ काय असं मागे राहील काय? राहील. मग आपला मतदारसंघ जर मागे ठेवायचा नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं टेंडर काढून आज त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हे हातामध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे. रस्त्याचं काम तर खूप मोठं आहे की जवळजवळ 1000 कोटी रुपये खर्च होणार दोन्ही रस्त्याला. म्हणजे बनकर फाट्यापासून तर तिकडे जाणारा रस्ता आणि खेडवरून भीमाशंकरला येणारा रस्ता 1000 कोटी रुपये खर्च होणार. भीमाशंकरच्या देवस्थानला आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव अजितदादांच्या पुढाकारांना देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून आज 227 कोटी रुपयाचा भीमाशंकर विकासाचा आराखडा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याचं टेंडर सुद्धा आता निघालेलं आहे. काही दिवसांमध्ये त्याचं सुद्धा काम होईल. असे अनेक काम, कारखाना, धरण, बंधारे, कॅनॉल, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल व्यवस्था, या सगळं मी तुम्हाला सांगितलं. पण आज तुम्ही मला कोणी दाखवून द्या की घोड नदीवर वरच्यापासून तर खालपर्यंत शिरूर पर्यंत कुठल्याही गावामध्ये पलीकडे जायला पूल नाही आणि तिथं पूल बांधायला पाहिजे अशी एखादी जागा मला दाखवून द्या. एक सुद्धा जागा तुम्हाला सापडणार नाही की तिथं पूल बांधायला पाहिजे. ते सगळे पूल आपले बांधून झाले. मीना नदीवरचे पूल बांधून झाले. खेड तालुक्यामधले पूल त्या ठिकाणी बांधून झाले. आणि असे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना उत्तर द्यायला आपण कुठेतरी कमी पडतो. त्याच्यामध्ये ते उत्तर पण तुम्ही सगळ्यांनी दिलं पाहिजे. आज आता कांद्याला भाव नाही. आंदोलन करणारे कोण? शेतमालाचे भाव ठरवतं कोण? केंद्र सरकार. पुढाकार घ्यायची जबाबदारी कोणाची? मग त्यांना विचारलं पाहिजे ना प्रश्न की कांद्याला भाव नाही, तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये बिझी आहात? आम्हाला विचारलं तर काही चुकीचं नाही, पण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. आज विजेच्या संदर्भामध्ये
कनेक्शन तोडायला सुरुवात केली. आता आंदोलन होणार आहे विजेच्या संदर्भात. का कनेक्शन तोडायला सुरुवात केली? वीज बिल भरलं नाही म्हणून. तुम्ही सगळ्या शेतकरी मंडळींनी मला सांगा की तुम्हाला ज्याच्या मोटारी 6.5 हॉर्सपॉवरच्या आतमध्ये आहे त्यांना वीज बिल येते का? ते विसरून गेले तुम्ही की याच लोकांनी, मग अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, याच लोकांनी जर या राज्यातल्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारीला त्या ठिकाणी जर विजेचं बिलच आकारलं नाही आणि 7.5 हॉर्सपॉवरच्या वरच्या मोटारीला समजा बिल आकारलं तर आंदोलन करणारे काय सांगणार की आता आम्ही MSEBच्या ऑफिसला टाळा लावू शकतो. तुम्ही आले ते सकाळी MSEBच्या ऑफिसला टाळा लावून काही होणार नाही. माझं सांगणं तुम्हाला, ज्याच्या मोटारी 7.5 हॉर्सपॉवरच्या वरती आहेत ना त्यांनी नका सगळं बिल करू, पण काहीतरी 5-10 हजार रुपये तुम्हाला काय करता येईल ते भरा. ज्याचं कनेक्शन तोडलं जाईल त्याचं कनेक्शन उद्या सकाळी त्या ठिकाणी सुरू करा. पण आंदोलन अशी करायची, मतावर डोळा ठेवून, राजकारण डोळ्याच्या समोर ठेवून आंदोलन करायचं. कारखान्याची वार्षिक सभा झाली. किती भाव दिला आपण? 3290. आजचे पेपर वाचले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने भाव जाहीर केला सभासदांना 3400 रुपये आणि गेट फेरणाऱ्यांना 3200 रुपये. आपण किती देतो गेट फेरणाऱ्यांना? सभासदांच्या बरोबरीने देतो. आपण जर गेट फेरला वेगळा भाव दिला तर आपण सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना 3400 रुपयाचा भाव देऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण भाव देऊ शकतो. आणि मग इतका चांगला चाललेला कारखाना तोट्यामध्ये गेला होता आणि मी फायद्यामध्ये आणला, अशा बलगेला कोणी करत असेल तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की योग्य वेळेला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. कारण आपण कारखाना काढला त्यावेळेला आपल्या तालुक्यामध्ये 1 लाख टन सुद्धा ऊस नव्हता. गेल्या सीझन मध्ये आपण 10 लाख टन ऊसाचं गाळप केलं. 11 या सीझन मध्ये सुद्धा 12 लाख टन ऊसाचं गाळप करायचा आपला प्रयत्न आहे. आता अतिवृष्टीचे पंचनामे करा. काय घडलं मराठवाड्यामध्ये? असं आज एक गाव नीट राहिलं नाही, जमीन शिल्लक राहिलेली आहे. सगळ्या जमिनी खरडून गेल्या. सरकारला ज्यावेळेला काम करायचं असतं त्यावेळेला ही जी अतिवृष्टी झाली याचा परिणाम 20 जिल्ह्यामध्ये झाला. आणि आज राज्याचं सरकार, केंद्राचं सरकार ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सगळा निधी आज एक तर तिकडे जातो आणि दुसरा निधी आपल्या लाडक्या बहिणींना जो काही त्या ठिकाणी सरकारने मदत केली पाहिजे, सरकारने मदत केली पाहिजे. आपल्याला योजना जरा माहिती करून घेतलं पाहिजे. केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात काही पैसे येतात का नाही येत? तुम्ही नाही म्हणताय. 6,000 आणि राज्य सरकारच्याकडून 6,000. म्हणजे पूर असो नसो, पाऊस असो नसो, 12,000 रुपये ज्यावेळेला तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ज्यावेळेला सरकार जमा करतंय
हे जर आमच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना सांगितलं नाही तर फक्त हे असं केलं नाही म्हणून तसं केलं नाही म्हणून तसं असं त्या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून या गोष्टीकडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बाकीचे प्रश्न खूप आहेत, वेळ झालेला आहे, तुम्हाला सगळ्यांना भूका लागलेल्या आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, सगळ्यांनी जेवून जा. पण आजपासून इथून गेल्याच्या नंतर आपण निवडणुकीच्या कामाला लागलो. आणि आणखी एक विनंती मला तुम्हाला करायची, उद्या एकदा आरक्षण पडली की अनेक लोकांना असं वाटेल की मी उमेदवार वाटेल का नाही वाटेल, आणि तुमची गावची शिष्टमंडळी यायला सुरुवात आमच्या अमक्याला तिकीट द्या. पण ही शिष्टमंडळ तुम्ही ज्यावेळेला घेऊन येता ना, जर दुर्दैवाने एखाद्याला जर तिकीट देता आलं नाही तर विनाकारण त्याच्यामध्ये गावामध्ये 2 गट त्याच वेळेला होतात आणि ते गट त्या ठिकाणी होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही शिष्टमंडळ देऊन आणू नका. ज्याला निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांनी पक्षाच्या अध्यक्षांच्याकडे त्या ठिकाणी अर्ज द्या, पूजेला अर्ज द्या. आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास करू आणि तो अभ्यास करून मग बाकीच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मार्गी लावू. मग आता प्रश्न फक्त जरी तो या निवडणुकीचा प्रश्न नसला तरी आदिवासी भागाची पाणी योजना, सातगाव पठारची पाणी योजना, काल मी सातगाव पठारच्या लोकांना सांगितलं, आणि बाकीच्या पाणी योजना या योजनांच्या संदर्भात आपण नंतर कधीतरी बोलू. आपण आला, आपलं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.